हा प्रश्न मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टरवर सीईटी 2023 आणि 2025 ला विचारला बघा. 2 रेनड्रॉप्स रीच द अर्थ विथ डिफरंट टर्मिनल व्हेलॉसिटीज हॅव्हिंग द रेशो 9:4. The ratio of their volumes is option A 8/27, B 9/4, C 3/2 and D 27/8. तर आपल्याला काय दिलंय तर ते 2 रेन ड्रॉप्स आहेत, असे पाण्याचे थेंब आहेत आणि त्यांच्या टर्मिनल व्हेलॉसिटीचा रेशो 9/4 दिलेला आहे. आपल्याला त्यांच्या व्हॉल्यूमचा रेशो काढायचा आहे. प्रश्न कळला का? मग आता बघा, हा पहिला ड्रॉप, हा दुसरा ड्रॉप. पहिल्या ड्रॉपची टर्मिनल व्हेलॉसिटी त्याला VT1 म्हणू, दुसऱ्या ड्रॉपची टर्मिनल व्हेलॉसिटी त्याला VT2 म्हणू आणि त्याचा रेशो 9:4 दिलेला आहे. आणि आपल्याला त्याच्या व्हॉल्यूमचा रेशो काढायचा आहे. V म्हणजे व्हॉल्यूम, तर V1/V2 हा त्यांच्या व्हॉल्यूमचा रेशो आपल्याला काढायचा आहे. मग आता टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो 2/9 रो मायनस सिग्मा R²G बाय बीटा. बाकीचे फॅक्टर जर कॉन्स्टंट असतील तर टर्मिनल व्हेलॉसिटी ही रेडियसच्या स्क्वेअरच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलते आणि म्हणून VT1/VT2 दॅट इज इक्वल टू R1² डिवाइडेड बाय R2² दॅट इज इक्वल टू 9/4 आणि म्हणून R1/R2 चा रेशो आला, याचं स्क्वेअर रूट घेतलं तर R1/R2 चा रेशो आला 3:2. आता व्हॉल्यूम, याचा जो व्हॉल्यूम आहे हा तुम्हाला माहिती आहे रेनड्रॉप स्फेरिकल इन शेप असतो आणि त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो 4/3 πr³ आहे. मग आता बघा, πr³ पहिल्याचा घेतला तर R1³ दुसऱ्या थेंबाचा घेतला तर 4/3 πr2³ आणि व्हॉल्यूमचा रेशो घेतला तर 4/3 कॅन्सल होणार आहे आणि व्हॉल्यूमचा रेशो घेतला V1/V2 दॅट इज इक्वल टू R1/R2 चा क्यूब आणि R1/R2 आलेले 3/2 त्याचा क्यूब आणि मग 3 चा क्यूब येणार 27, 2 चा क्यूब येणार 8 म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आला? डी आला. समजलं का? परत एकदा सांगते काय, टर्मिनल व्हेलॉसिटीचा रेशो 9/4 दिला, व्हॉल्यूमचा रेशो विचारलाय. मग टर्मिनल व्हेलॉसिटी ही रेडियसच्या स्क्वेअरच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलते आणि मग त्याच्यावरून रेडियसचा रेशो काढून घेतला स्क्वेअर रूट घेऊन आणि व्हॉल्यूमचा रेशो घेताना तर रेडियसच्या रेशोचा काय घेतला? क्यूब घेतला. अशा पद्धतीने सोडवलंय, रिपीट झालेलं आहे. तर चांगलं करा. जर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग पिंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.